मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला आणि महत्त्वाची बातमी ती ठाकरेंची सेना आणि मनसे संदर्भातली। तर युती संदर्भामध्ये काय निर्णय घ्यायचा तो मी घेईन, युतीबाबत योग्य वेळी बोलेन, तुम्ही काहीही बोलू नका असं वक्तव्य अनौपचारिक गप्पांमध्ये राज ठाकरे यांनी केलंय। त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीचा सस्पेन्स कायम असल्याचं पाहायला मिळतं। तर आधी पालिका निवडणुका जाहीर होऊ द्यात, युतीवरून विचारलेल्या प्रश्नाला उद्धव ठाकरेंनी सुद्धा असं उत्तर दिलंय। ठाकरेंच्या शिवसेनेनं युतीबद्दल टाळी दिली असली तरी मनसेकडून मात्र सावध पवित्रा घेण्यात आलाय। युती संदर्भात काय निर्णय घ्यायचा तो मी घेईन आणि योग्य वेळी बोलेन असं राज ठाकरे यांनी म्हटले। कार्यकर्त्यांनी आणि पक्षातल्या नेत्यांनी युतीबद्दल बोलू नये अशा सूचना सुद्धा राज ठाकरे यांनी दिल्यात। मराठीचा विजयी मेळावा हा मराठीपुरताच होता, त्याचा राजकारणाशी संबंध नाही अशी राज ठाकरे यांची भूमिका आहे। नोव्हेंबर-डिसेंबरच्या दरम्यान चित्र पाहूनच युतीचा निर्णय घेण्यात येईल असं राज ठाकरे म्हणाले। निवडणुकीच्या तयारीला लागा, मतदार याद्यांवर बारीक काम करा असं राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं आहे। इगतपुरीमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे। राज ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे युतीचा सस्पेन्स आणखी वाढलाय। बाळा नांदगावकर यांनी सुद्धा मनसेची एकट्यानं लढण्याची तयारी असल्याचं म्हटलंय। तर महाराष्ट्राच्या हितासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र बसून निर्णय घेतील असं संजय राऊत यांनी म्हटलंय। वेळ आली तर मनसे ही एकटी सुद्धा लढू शकते महापालिका, म्हणजे आहेच ना ते आतापर्यंत निवडणुका तशाच लढवल्या ना। आतापर्यंत गेले 20 वर्षात आम्ही एकटा जीव आणि सदाशिवच होतो, वेगळं कोणीच नव्हतं। आमच्यासोबत आम्ही एकटी लढत होतो, त्यामुळे आमचे कार्यकर्ते ती बांधणी चालू आहे ना। आमचे निरीक्षक आम्ही सगळी मंडळी जातोय, कार्यकर्त्यांना भेटतोय, काय करावं काय करू नये हे त्यांना सांगतोय, त्यांच्याकडून रिस्पॉन्स येतोय। आता उगाचच हवेत तीर मारण्यात अर्थ नाही। आम्ही आशावादी आहोत, आम्ही आशावादी आहोत, दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आशावादी आहेत। महाराष्ट्राच्या हिताचं जे करायचं आहे त्या संदर्भात माननीय उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र बसून निर्णय घेतील।